रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल जो की मी डेमो मध्ये दाखवणार आहे इंट्रो झाल्यावर, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे. तर विषय कसा आहे माहिती आहे का, जर व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावं लागतंच. तर व्हिडिओ पूर्ण नाही बघितला की विषय कसा होतोय थोडा वेगळा इकडे तिकडे, तुम्ही आपल्यालाच नाव लावताय की भाई व्हिडिओ चुकला असेल तसं. व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं समजतंय. आणि व्हिडिओसाठी लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करते, तुम्हाला सगळं आपलं मटेरियल आणि जे काय आपण ज्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो ते ऍप्स तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातात. त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. ठीक आहे. आणि जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा. तुमचा जो काय प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू. तर चला जरा व्हिडिओ निघाला होता, या व्हिडिओला आपण सुरू करू. तर चला व्हिडिओला सुरू करूया. त्याच्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला एक लाईक करून आपल्या व्हिडिओची एक म्हणजे कसा विषय जरा इमेज वाटली आपली विषय. ओके, त्यामुळे जरा समजून घ्या, लाईक सबस्क्राईब करत चला आणि एक कमेंट छोटीशी विषय करून टाकायची. ठीक आहे. त्यामुळे कमेंट नक्की करा व्हिडिओला. ठीक आहे. तर चला व्हिडिओ सॉल्व्ह करूया. भावा ऍटिट्यूड नाही, दहशत आहे दहशत. भावा ऍटिट्यूड नाही, दहशत आहे दहशत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा एडिट करायचा तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यापाशी दोन ह्याप असणं गरजेचं आहे. एक आहे सुपर VPN, ते तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती भेटून जातं. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, सुपर VPN सर्च करायचं आहे आणि VPN डाउनलोड करून कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जो आपलं कॅपकट आहे, हे कॅपकट तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती भेटणार नाही कारण हे बॅन आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे, म्हणजे टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तर आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तर टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला पिनड मेसेजमध्ये जायचं आहे आणि कॅपकटला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे इन्स्टॉल करून घ्या आणि विषय करून घ्या. ठीक आहे. तर चला मी आता कॅपकटला ओपन करून घेतो. देन कॅपकट ओपन करून सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा आणि जे आपलं मटेरियल आहे ते मटेरियलसुद्धा डाउनलोड करून घ्या. काय अशा प्रकारे आपलं मटेरियल असेल. ठीक आहे. हे अशा प्रकारे आपलं मटेरियल आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जो आपला पहिला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. काय अशा प्रकारे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही इथे ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे पुढे जायचं आहे, रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला 9:16 रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून ह्या दोन बोटात धरून अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर फोटोमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, जो आपला इथं फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे, ज्याचा व्हिडिओ बनवतो त्याचा फोटोला इकडच्या साईडला अशा प्रकारे ओढून घ्या. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर काय करायचं, जो आपला फोटो आहे काय त्या फोटोची लेंथ अशा प्रकारे वाढवून घ्यायची. ठीक आहे. नंतर स्टार्टिंगला यायचं आणि सिम्पली काय करायचं, तुम्हाला इथं ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओमध्ये क्लिक करायचं आहे आणि जो आपला बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. काय अशा प्रकारे असेल. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही इथे ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, हे पुढचं पण परत डिलीट करूया. तर फक्त तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे जिथं बीट चेंज होते बरोबर तिथे यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे बघू शकता, जिथे बीट चेंज होते तिथे यायचं आहे आणि त्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. त्याच्यानंतर आता इथं तिसऱ्या बीटपाशी यायचं आहे. तिसऱ्या बीटपाशी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ह्याला सुद्धा स्प्लिट करून पुढचा जो पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून ह्याला इथून डिलीट करून टाकायचं. ठीक आहे. हां, तर एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्हाला एकदम सोपा विषय आहे. सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे जिथं जिथं बीट चेंज होते बरोबर तिथं फोटोला जे काय ते स्प्लिट करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे बघू शकता स्प्लिट करायचं आहे. आता तिथं छोटे छोटे बीट आहेत त्यामुळे थोडं झूम करा आणि व्यवस्थित बरोबर जिथं फोटो चेंज होत आहे तिथं तुम्हाला अशा प्रकारे ह्याला स्प्लिट करायचं आहे. बघू शकता एकदम सोपा विषय आहे, एकदम असं सोपं आहे. बघू शकता फक्त तुम्हाला अशा प्रकारे फोटोला जे आहे ते स्प्लिट करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर लास्टपर्यंत या आणि लास्टसुद्धा कट करून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. शिल्लक राहिलेला पार्ट तुम्ही अशा प्रकारे इथून स्प्लिट करून पुढचा पार्ट शिल्लक राहिलेला डिलीट करू शकता. तर अशा प्रकारे सर्व करून घ्या. हे सगळं व्यवस्थित क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, थोडं पुढे जायचं आणि तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाते बरं का. हे बघू शकता अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि हे झालं की सिम्पली परत ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे. तर मी आधी सर्व व्यवस्थित क्लिप लावून घेतो, तुम्ही सुद्धा लावून घ्या. ठीक आहे. हां, तर मी आता व्यवस्थित सर्व कट करून घेतले, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्व व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर
एकदम असा सोपा विषय आहे, सर्व सांगतो, नीट व्हिडिओ पूर्ण बघा फक्त, ठीक आहे. हां, तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्हाला हे जे आपले हे छोटे छोटे जे बीट आहेत त्या छोटे छोटे बीट पशी, तर तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे थोडं झूम करायचं आहे. बेट थोडं अशा प्रकारे मी करतो, थोडं झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, जो आपला पहिला फोटो म्हणजे तिसरा फोटो त्या तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे थोडं पुढं जायचं, तुम्हाला ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करून मिररचं ऑप्शन आहे, मिररने फोटो इकडे इकडे अशा प्रकारे झुकतो, बघू शकता अशा प्रकारे. तुम्हाला हेच काम करायचं, एकाड एक फोटो सोडतच्या पुढच्या फोटोपाशी यायचे, मिररवरती क्लिक करायचं, बघू शकता ट्रान्सफॉर्म आणि मिरर अशा प्रकारे फोटो करायचा आहे, ठीक आहे. थोडा म्हणजे फोटो इकडचा इकडे होतं मिररसारखा. ते छोटे छोटे तिथे बीट मार्क आहे तिथं करून घ्या, मी करून घेतलेलं तुम्ही बघू शकता. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, काय तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता अशा प्रकारची एक PNG आहे. तर जी पहिली PNG आहे, ही पहिली PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे, 2 बोटा धरून थोडं झूम करायचं आहे, काय अशा प्रकारे होऊन जाईल, बघू शकता, ठीक आहे. हे अशा प्रकारे झाल्यानंतर ह्याला सिम्पली जिथं आपली पहिली बीट मार्क संपते तिथून ह्याला सिम्पली अशा प्रकारे स्प्लिट करून ह्याचा पुढचा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा तिथेच यायचं ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर ही दहशत ही PNG तुम्हाला इथे ॲड करायची आहे, त्यासुद्धा थोडं झूम करायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला या फाईललासुद्धा अशा प्रकारे मधोमध सेट करायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता जिथे आपली बीट संपते आहे तिथून तुम्हाला ह्याचा पुढचा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे, ओके. आणि जर काय वाटत असेल म्हणजे व्यवस्थित दिसत नसेल तर बॅकग्राऊंडचं जे ऑपेसिटी आहे ते ऑपेसिटी तुम्ही अशा प्रकारे इथून कमी करून 80 ठेवू शकता, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे 80 ठेवायचे, बघू शकता. त्याच्या पुढच्या ह्याची सुद्धा अशा प्रकारे ऑपेसिटी 80 आपण ठेवून टाकूया, देन ओकेवरती क्लिक करायचं आहे, ओके. एवढासा विषय होऊन जाईल. तर एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे, तर जो आपला पहिला PNG आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्येच तुम्हाला अनफोल्ड नावाचा इफेक्ट दिसून जाईल. हे जे ट्रान्झिशन आहे म्हणजे हे जे ॲनिमेशन आहे ॲनिमेशन द्यायचं आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या PNGवरती आता सेम करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि फोल्ड सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे, ओके. हां, तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला फोटोजला इफेक्ट द्यायचे आहेत, बघू शकता हा जो आपला इफेक्ट आहे, आता हा इफेक्ट कसा द्यायचा एकदम सोपा आहे. सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक केलं की व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता मला ट्रेंडिंगमध्येच बघू शकता अशा प्रकारे फ्लॅश फिल्म हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. इकडे काय हे सोडून द्यायचं, हे असंच सोडून द्यायचं, त्याला काय सुद्धा करायचं नाही, ओके. हां, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती नाही, आता इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला इथं ग्लोईंग डबल हा जो आपला इफेक्ट दिसतोय तो इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि जर गवत नसेल तर बरी सर्चवरती क्लिक करून सर्च करू शकता. सिम्पली ओकेवरती क्लिक करा, त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करा, सिम्पली इफेक्टवरती क्लिक करा, बॉडी इफेक्टवरती क्लिक करा आणि तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच बघू शकता वन वे शिफ्ट हा जो आपला इफेक्ट दिसतोय सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, नंतर इफेक्ट, बॉडी इफेक्ट आणि तुम्हाला सिम्पली बघू शकता ट्रेंडिंगमध्ये इथं काय करायचं माहिती आहे काय तुम्हाला क्लोनमध्ये यायचं आणि क्लोनमध्ये आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे फॉन्टम क्लोन हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आता नंतर त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं बघू शकता, त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली क्लोनमध्ये येऊन बघू शकता फॉन्टम शिफ्ट हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर लास्टच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टवरती क्लिक करा, बॉडी इफेक्टवरती क्लिक करा, ग्लोईंग लाईन्समध्ये या आणि तुम्ही तो डेव्हिल विंग्स हा जो आपला इफेक्ट आहे सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे, ठीक आहे. हे सगळं झाल्यानंतर काय करायचं आहे, आपला हा दुसरा फोटो जिथं संपतोय तिथे यायचं आहे अशा प्रकारे, ठीक आहे. हे आल्यानंतर तुम्हाला ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळी अशा प्रकारची PNG आहे, ही PNG तुम्हाला ॲड करायची आहे. 2 बोटं धरून अशा प्रकारे थोडं झूम करायचं बघू शकता आणि ह्याला जे काय आहे ते लास्टच्या फोटोपर्यंत अशा प्रकारे ओढत न्यायचं आहे, ओके. आणि ते एवढं झाल्यानंतर काय करायचं आपल्याला पुन्हा तिथंच यायचं आहे. तिथं आल्यानंतर सिम्पली ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करून तुम्हाला ही दहशत नावाची PNG इथे ॲड करून घ्यायची आहे, ठीक आहे. अशा प्रकारे ह्याला सिम्पली अशा प्रकारे वरी सेट करा, थोडं छोटं करून घ्या 2 बोटात धरून आणि व्यवस्थित बरोबर वरच्या सेंटरला इथं सेट करून घ्या आणि लास्टच्या फोटोपर्यंत त्याला अशा प्रकारे ओढत आणा, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला सुद्धा अशा प्रकारे थोडं पुढं जायचं आहे आणि पुढे गेलं तुम्हाला इफेक्ट ऑप्शन दिसेल, इफेक्टवरती क्लिक करा, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा, ठीक आहे. तर तुम्हाला आपण जो PNG त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे इथं इफेक्टमध्ये येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही नाईट क्लबमध्ये या आणि स्लिट लाईटिंग हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे विषय होऊन जायला बघू शकता एकदम असा खतरनाक. हे असं सगळं झालं की पुन्हा तिथेच यायचं आहे, तिथे येऊन सिम्पली ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला हा जो आपला व्हिडिओ आहे सिम्पली हा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. 2 बोटात धरायचे आहे, अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती झूम करायचं आहे आणि स्प्लाइसमध्ये येऊन लाईटन सिलेक्ट करून घेऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे.
ह्याला सिम्पली काय करायचं, जो आपला पुढचा पार्ट राहिला असेल म्हणजे लास्टच्या फोटोपाशी या आणि पुढचा जो पार्ट शिल्लक राहतोय त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली अशा प्रकारे थोडं अलीकडे ढकललं की अलीकडे येऊन ऑटोमॅटिक थांबतंय. तर बघू शकता अशा प्रकारे विषय होऊन जातो आणि एकदम असा खतरनाक आपला व्हिडिओ एडिट होऊन जातो. आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी एकदम सोपा विषय आहे. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, वरी 1080 त्याच्यावरती क्लिक करा. व्हॉट्सअपसाठी 720 पिक्सल करा आणि जर इंस्टाग्रामसाठी असेल तर पूर्ण विषय क्वालिटी वाढवून घ्या आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. आता 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ गॅलरीमध्ये ऑटोमॅटिक सेव्ह होतो, बट ऑटोमॅटिक सबस्क्राईब होत नाही. तर तेवढा ऑटोमॅटिक सबस्क्राईब होत नाही, त्यामुळे ऑटोमॅटिक तुम्हाला सबस्क्राईब करायसाठी तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करायचं, लालचं काळं करायचं आहे आणि विषय हार्ड करून टाकायचा आहे. ठीक आहे, बाकी सबस्क्राईब नक्की करा, कारण हा चॅनलला माझा नाही तर आपला आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपलं जे काही ते कमेंट करा. ठीक आहे, एक छोटीशी काय कमी जास्त विषय करून टाका. तर चला व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद.